नमस्कार मंडळी. सो आजपासून आपण सुरू करूया गोलँग मराठीमध्ये. बट गोलँग शिकायच्या आधी सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे की गोलँग शिकतो का आहे आपण. ठीक आहे. सो बिगर क्वेश्चन इज ऍक्च्युली वाय टू लर्न गोलँग, राईट? वाय गोलँग? बट त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे, गोलँग इन जनरल काय ट्रेंड चालू आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ऍज अ फ्रेशर जर मी गोलँग शिकली तर काय फरक पडणार आहे किंवा माझ्या करिअरमध्ये काही फरक पडणार आहे का. ठीक आहे. सो ऍज अ जनरल आपण सगळ्यात पहिले बघू. ठीक आहे. ओके. चल. सो ऍज अ जनरल का शिकायला पाहिजे गोलँग? सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे सगळ्याच्या सगळं वर्ल्ड इज अराउंड इंटरनेट. ठीक आहे. आणि इंटरनेटमध्ये कुठल्या पण एपीआयज बघा, सगळ्याच्या सगळ्या एपीआयज बिल्ड आहेत. दुसरी गोष्ट, मायक्रो सर्व्हिसेस हे काय असतं हे तुम्हाला सगळ्यात चांगल्या प्रकारे समजून सांगेल. अजून असतं डिस्ट्रीब्युटेड म्युटेड सिस्टम्स. हे पण काय असतं हे पण मी तुम्हाला समोरच्या लेक्चरमध्ये डेफिनेटली सांगेल. पण सध्या फक्त बघून घ्या. आता सगळ्यात पहिले ऍज अ जनरल तुम्हाला हे खूप गोष्टी माहिती असेल. ऍज अ डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस. ठीक आहे. आता हे मायक्रो सर्व्हिसेसमुळे ना डिप्लॉयमेंट सर्व्हिसेसच्या बऱ्याचशा प्लॅटफॉर्म झालेले आहेत, बरेचसे टूल्स आलेले आहेत, बरेचसे सर्व्हिसेस आले आहेत. ओके. त्यातली एक सर्व्हिस आहे डॉकर आणि दुसरी आहे कुबरनेटिस. ठीक आहे. सो तुम्हाला ऐकून हे खूप आश्चर्य वाटेल की ह्या दोन्ही ज्या सर्व्हिसेस आहेत डॉकर आणि कुबरनेटिस, ह्या दोन्हीच्या दोन्ही गोलँग मध्ये क्रिएट झालेल्या आहेत, गोलँग मध्ये बनलेल्या आहेत. ठीक आहे. सो गोलँग शिवाय आता पर्याय नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जावा ही खूप चांगली लँग्वेज आहे. ठीक आहे. आणि जावा स्प्रिंग बूट अजूनही 70% कंपन्यांमध्ये यूज होतं. पण जावा आपण 70% मध्ये जर केलं तर त्याला शिकणारे पण खूप आहेत. ठीक आहे. गोलँग अजून कम्पॅरेटिव्हली न्यू आहे इंडियामध्ये. त्याच्याबद्दलचे जॉब्स खूप आहेत. स्टार्टअप्स मध्ये सगळ्यात जास्त गोलँग यूज होत आहे. ठीक आहे. आपण स्टार्टअप्स बिलीव्ह मी मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त पॅकेज देतात. हे तुम्हाला माहिती नसेल. बट कारण त्यांच्याकडे लोक कमी असतात, डिपेंडन्सी खूप लवकर क्रिएट होते, त्यांना चांगले लोक पाहिजे असतात. आणि त्यांच्यासाठी पण आता गोलँग ही खूप जास्त महत्वाची आहे सगळ्यात. आणि दुसरी गोष्ट पण जर सांगायचं झालं, ऍज अ फ्रेशर सांगतोय आहे की ऍज अ फ्रेशर का गोलँग शिकायला पाहिजे. जस्ट दिस रिझन्स की जावामध्ये खूप साऱ्या लोकांनी शिकून बसलेले आहे. ठीक आहे. जावाचं मार्केट हे खूप जास्त क्लटर्ड आहे. तिथे तुम्हाला एक्सपिरियन्स जर जास्त चांगला असेल तर तिथे जॉब शोधणं खूप कठीण नाहीये. ठीक आहे. कारण की एक्सपिरियन्सच्या नुसार येऊन जातं. पण एक्सपिरियन्स नसेल तर ऍज अ फ्रेशर मार्केट खूप भरलेलं आहे. मनस्टॅक म्हणा किंवा जावा म्हणा. पण त्या मानाने गोलँग अजूनही कम्पॅरेटिव्हली न्यू आहे. बऱ्याच लोकांना येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट जर हे तुम्हाला जर सी प्लस प्लस हे जर येत असेल ना, गोलँग इज वे इझी. ठीक आहे. सो आपण गोलँगला अजून चांगल्या प्रकारे शिकूया. ठीक आहे. कसं? पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.